केंद्र सरकारची आपत्कालीन संदेश यंत्रणा ही कार्यान्वित झालेली आहे। अगदी थोड्याच वेळापूर्वी तीव्र टोनसह सर्वांच्या मोबाईलवरती अलर्ट आलेला आहे। आपत्कालीन स्थितीमध्ये एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा ही कार्यान्वित झाली आहे, तर सर्वांच्याच मोबाईलवरती एकाच वेळी हा अलर्ट पोहोचलाय। NDMA कडून आपत्कालीन संदेश यंत्रणेची ही चाचणी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे असा मेसेज तुमच्या मोबाईलवरती वाजला असेल तर घाबरू नका। सर्वसामान्यांच्या सोयीसाठीच ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे। कार्यवाही करने की आवश्यकता नहीं है। यह एक परीक्षण से नागरिकों को आपदा की तत्काल सूचना मिल सकेगी। सतर्क नागरिक, सुरक्षित राष्ट्र। इस संदेश को प्राप्त करने पर जनता को कोई कार्यवाही करने की आवश्यकता नहीं है। यह एक परीक्षण संदेश है। भारत सरकार को प्राप्त करने पर जनता को कोई कार्रवाई करने की आवश्यकता नहीं है। यह एक परीक्षण संदेश है। भारत सरकार గవర్నమెంట్ ఆఫ్ ఇండియా భారతదేశం తన స్వదేశీ సాంకేతిక పరిజ్ఞానాన్ని ఉపయోగించి తమ పౌరులకు కొరకు తక్షణ విపత్తు से नागरिकों को आपदा की तत्काल सूचना मिल सकेगी। सतर्क नागरिक, सुरक्षित राष्ट्र। इस संदेश को प्राप्त करने पर जनता को कोई कार्यवाही करने की आवश्यकता नहीं है। यह एक परीक्षण संदेश है। भारत सरकार को प्राप्त करने आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मयुरी ओंबासे सध्या आपल्या सोबत आहेत। मयुरी, खरं तर केंद्र सरकारची आपत्कालीन संदेश यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित करण्यात आलेली आहे। आपल्या सगळ्यांच्याच फोनवरती हा एक मेसेज आलेला आहे। यामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलंय आणि याचं कारण काय? आकांक्षा, अगदी बरोबर आहे। आज देशभरातील कोट्यावधी मोबाईलवर एकाच वेळी खूप मोठा सायरन वाजला आणि त्यामुळे काही लोक पॅनिक देखील झालेले। पण यामध्ये सगळ्यात आधी सांगायचं झालं तर पॅनिक होण्याचं कुठलंही कारण नाहीये। सरकार देशभरात एक नवीन मोबाईल आधारित डिझास्टर अलर्ट सिस्टम राबवते। आपत्ती चेतावणी प्रणाली असं म्हणतात, ते तपासत आहे। दूरसंचार विभागाने नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी NDMA च्या सोबतीने हे मोबाईल डिझास्टर कम्युनिकेशन सिस्टम अलर्ट सिस्टम तयार केले, ज्यामध्ये आणीबाणीच्या परिस्थितीत लोकांना एकाच वेळी सतर्क करणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे। आणि त्यामुळेच ही जी अलर्ट सिस्टम आहे त्याची प्रणाली तपासली जाते। लोकांना याची सूचना दिली जाते की कसं आपत्कालीन परिस्थिती येईल तेव्हा तुम्हाला सतर्क केलं जाईल। आता ही यंत्रणा कशी काम करणार आहे तर DOT आणि NDMA ने विकसित केलेली ही अलर्ट सिस्टम कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल वर आधारित आहे। इंटरनॅशनल टेलिकॉम युनियनने सुचवलेली ही प्रणाली देशातील सर्व 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सक्रिय केलेली आहे। यामध्ये वापरकर्त्यांना मोबाईलवर SMS द्वारे आपत्तीशी संबंधित चेतावणी पाठवली जाईल, म्हणजे एक अलर्ट मेसेज। जसं की आता सगळ्यांना सायरन वाजवून अलर्ट मेसेज दिला, तशाच प्रकारे सगळ्या नागरिकांना जो मेसेज आहे अलर्टचा तो पाठवला जाणार आहे। फोनवर एक मोठा सायरन वाजवला जाणार, जेणेकरून लोक जी आहेत ती सावध होतील आणि त्यामुळे लोकांना अलर्ट राहण्याचा एक मेसेज त्या माध्यमातून मिळणार आहे। आणि हा मेसेज इंग्लिश आणि मराठी आणि त्यांच्या प्रत्येक भाषेतून सगळ्या नागरिकांना, म्हणजे देशभरातच सगळीकडे नागरिकांना हा मेसेज त्या सायरनच्या माध्यमातून दिलेला आहे। अगदी मयुरी, खरं तर आता जो हा मेसेज आलेला आहे, सायरन देखील सगळ्यांच्याच फोनवरती वाजलेला आहे आणि त्यामुळे काहीशी भीतीचं वातावरण देखील निर्माण झालेलं असणार आहे। तर या संदर्भामध्ये त्या मेसेजमध्ये काय नेमकं नमूद करण्यात आले? अगदी खरंच एकाच वेळी सायरन वाजला, त्यामुळे खूप लोक पॅनिक झाली की काय झालं, की कुठला सायरन आहे, कारण एकाच वेळी खूप मोठ्या प्रमाणात सायरन वाजला आणि त्यामुळे लोकांना असं वाटलं की हा मोबाईल हँग झालाय का, मोबाईल फुटतोय का, किंवा अशा प्रकारे अनेक ज्या प्रतिक्रिया त्या लोकांच्या आलेल्या आहेत, आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। काहींना बॉम्ब ब्लास्टची देखील भीती झालेली आहे, असे फोन देखील आपल्याकडे आलेले आहेत। त्यामुळे यामागे जर सांगण्याचं कारण आहे, यामध्ये कुठलेही घाबरण्याचं कारण नाही। हा केंद्र सरकारने आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला एक सावध करण्यासाठी हा मेसेज दिलेला आहे। त्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की भारताने आपल्या नागरिकांसाठी तात्काळ आपत्ती सूचना सेवेकरिता स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून हे सेल ब्रॉडकास्ट सुरू केलेलं आहे। यामध्ये नागरिकांना सतर्क राहायचे, मेसेज आल्यावर राष्ट्राला सुरक्षित ठेवायचा संदेश देखील त्यांनी दिलेला आहे। आणि जर तुम्हाला हा मेसेज मिळाला तर जनतेकडून कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही। अगदी बरोबर आहे। त्यामुळे आता कोणीही घाबरू नये, ही फक्त यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे असं सांगण्यात येत आहे। धन्यवाद मयुरी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी वेदांत नेव यांनी। आपण जाणून घेऊयात। लाउड स्पीकर ध्यान India launches cell broadcast using indigenous technology.
आपण बघतोय असे मेसेजेस आपल्याला अनेकांना आज आले असतील, कारण प्रत्येक मोबाईलवर अशा प्रकारच्या सूचनांचे मेसेज येत आहेत, ज्यामध्ये वेगवेगळे मेसेज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये, हिंदीमध्ये हे मेसेजेस आहेत. आणि यामध्ये लिहिलेलं आहे की भारताने आपल्या नागरिकांना तात्काळ आपत्ती सूचना सेवेकरिता स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून सेल ब्रॉडकास्ट सुरू केले आहे. नागरिकांना सतर्क करा, राष्ट्राला सुरक्षित ठेवा. हा संदेश मिळाल्यावर जनतेकडून कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही. ही एक चाचणी असल्याचं म्हटलं जात आहे. ज्या प्रकारे आपण बघितलं की अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी काही सूचना सरकारच्या वतीने द्यायच्या असतात आणि त्यासाठी अशा प्रकारे या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो आणि त्यासाठी एक टेस्टिंग हे केंद्र सरकारच्या वतीनं केलं जातं आहे. आणि त्यामुळे आपण बघितलं तर अशा प्रकारचे मेसेजेस आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकाच वेळी करोडो लोकांचे मोबाईल वाचताना आपल्याला पाहायला मिळत, अलार्मसारखा किंवा सायरनसारखा आवाज मोबाईलमध्ये पाहायला मिळतो आहे. आणि याद्वारे म्हणजे भविष्यात जर एखाद्या ठिकाणी कुठे पूरस्थिती असेल किंवा मग वादळ येणार असेल किंवा मग भूकंपाचा धोका असेल, अशा वेळी आपल्या मोबाईलवर अलर्ट येणार आहे आणि त्यासाठीच एक टेस्टिंग इथे आपल्याला केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण जर बघितलं तर दिल्लीमध्ये अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आला होता आणि दिल्लीनंतर आता पूर्ण देशभरात अशा प्रकारचा हा प्रयोग केला जातो. त्यामुळे अशा प्रकारचे जे मेसेजेस आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर ही सगळी जी माहिती आहे याला सचेत म्हटलं गेलं किंवा मग नॅशनल डिझास्टर अलर्ट पोर्टल याला नाव देण्यात आलेलं आहे, ज्या टेक्नॉलॉजीद्वारे तातडीनं देशातील विविध ठिकाणी जर काही अलर्ट मेसेज द्यायचा असेल किंवा सतर्क करायचं असेल तर अशा प्रकारच्या सिस्टीमचा वापर केला जाणार आहे. आणि त्यासाठीच अशा प्रकारे एक टेस्टिंग हे केंद्र सरकारच्या वतीनं करण्यात येतं आहे. त्यामुळे घाबरायचं कारण नाही आहे किंवा काही त्याला उत्तर द्यायचं कारण नाही आहे किंवा ज्या प्रकारे आपण बघितलं तर एक अलार्म किंवा सायरनसारखा आवाज येतो आहे तर त्याला फक्त ओके करायचं आहे. आणि ही एक प्रकारची टेस्टिंग असल्याचं सुद्धा सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं हा मेसेज पाठवलेला आहे. एक अलर्ट अगदीच काही वेळापूर्वी आपल्या सगळ्यांच्याच फोनवरती आलेला आहे. मात्र आपत्कालीन स्थितीमध्ये जर सरकारला काही संदेश हा नागरिकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर त्यासाठीची टेस्टिंग ही यावेळी करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंच आवाहन हे सध्या करण्यात येत आहे. अगदी थोड्याच वेळापूर्वी तीव्र अशा टोनसह सगळ्यांच्याच मोबाईलवरती हा अलर्ट करणारा मेसेज आलेला होता. आपत्कालीन स्थितीमध्ये जर एकत्रित संदेश द्यायचा असेल तर ही विशेष यंत्रणा कार्यान्वित केली जाते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.